अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात अवैध सावकारीचा आणखी एक बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। तरोडा येथील शेतकरी पवन भाकरे यांनी शेतातील झोपडीत गळफास घेऊन आत्महत्या केली। मुद्दल आणि व्याजाची रक्कम परत करूनही शेती परत मिळत नसल्यानं तसंच सावकारांकडून होत असलेल्या कथित ब्लॅकमेलिंगला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे। मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे मोर्शी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील तरोडा येथील शेतकरी पवन भाकरे यांनी शेतातील झोपडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। आरोपानुसार अवैध सावकारीच्या विळाख्यात अडकलेल्या पवन भाकरे यांनी मुद्दल आणि व्याजाची रक्कम परत करूनही जबरदस्तीने लिहून घेतलेली शेती परत मिळत नव्हती। तसंच कंत्राटदार आणि एजंटकडून होत असलेल्या कथित ब्लॅकमेलिंगमुळे ते मानसिक तणावात होते। मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काही व्यक्तींची नावं नमूद करण्यात आल्याचं समोर आल्यानंतर संतप्त नातेवाईक आणि शेतकऱ्यांनी मोर्शी पोलीस ठाण्यात धाव घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। त्यानंतर मोर्शी पोलिसांनी कैलास सारडा, एजंट नवनीत चांडक आणि घनश्याम गट्ट्यानी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या घटनेनंतर अमरावती जिल्ह्यात अवैध सावकारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे।